पाहुणा हा आपल्यासाठी परमेश्वराचं रूप असतो। आजच्या या भव्य संमेलनाच्या निमित्ताने सर्व पाहुण्यांचं मनापासून हार्दिक स्वागत। स्वागतम स्वागतम सुस्वागतम। महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले आणि आज ज्यांच्यामुळे तुम्ही आम्ही मायाले की ते शिकत आहोत अशा सावित्रीबाई फुले यांना वंदन करून आजच्या या सोहळ्याला मी सुरुवात करत आहे। स्नेहसंमेलन म्हणजे कलाविष्कार, स्नेहसंमेलन म्हणजे सुप्त गुणांचे प्रदर्शन, स्नेहसंमेलन म्हणजे निर्मळ आनंद देणारा सोहळा। खरंच स्नेहसंमेलनाची ओढ किती असते। या चैतन्यपूर्ण आणि उत्साही वातावरणात आपल्या सर्वांच्या भाग्ययोगाचे औचित्य म्हणजेच चातकाला आपली तृषा समविण्यासाठी ओढ असते वर्षा ऋतूची, शिंपल्यातल्या थेंबाला मोती होण्यासाठी ओढ असते स्वाती नक्षत्राची। अगदी तसेच विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्यासाठी वर्षभर ओढ असते ती वार्षिक स्नेहसंमेलनाची। वेलकम ऑल ऑफ यू। उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण उद्घाटन करून घेणार आहोत। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। ज्या महान विभूतीच्या नावाने ही संस्था आपल्या इथे ज्ञानदानाचं कार्य करते, आमदार दत्तूशेठ पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन केलं जात आहे। या कुंदेंदू तुषारहार धवला, या शुभ्र वस्त्रामृता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतीभिर देवे सदा वंदिता, सामां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहा। विद्येची देवता सरस्वती मातेचं पूजन केलं जात आहे। प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर क्षत्रिय कुलावतंस राजमान्य राजश्री छत्रपती शिवाजी महाराज की। ज्या राजाने या भूमीमध्ये स्वराज्याची निर्मिती केली, नवे तर स्वराज्याचं रूपांतर सुराज्यात करत या भूमीमध्ये अनेक नररत्नांना इथे आपलं कार्य करण्यासाठी सिद्ध केलं, त्या राजे शिव छत्रपती महाराजांचं पूजन केलं जात आहे। आमदार दत्तूशेठ पाटील शिक्षण प्रसारक मंडळाचे आशा प्रभा न्यू इंग्लिश स्कूल बिचुंबे आजचा वार्षिक स्नेह संमेलन आणि पारितोषिक वितरणाचा हा सोहळा, आणि या सोहळ्यासाठी संस्थेवर आणि शाळेवर नितांत प्रेम असणारी अनेक मान्यवर मंडळी येथे उपस्थित झालेत। त्या सर्वांचं या सोहळ्याच्या निमित्ताने हार्दिक स्वागत। सरस्वती भगवती निशेष जाड्यापहा। नमो 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 सरस्वती मां। नमो 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 सरस्वती मां।
सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आजच्या या भव्य कार्यक्रमाचं उद्घाटन होत आहे। सर्व मान्यवरांचं मनापासून हार्दिक स्वागत। हॅलो, सर्व मान्यवरांना नम्र विनंती करेन की आपण आजच्या या सोहळ्यासाठी येथे उपस्थित झाला आहात। सर्वांनी येऊन या कला मंचावर विराजमान व्हायचंय। संस्थेचे चेअरमन आदरणीय पुरुषोत्तमजी भोईर सर, माननीय श्री सतीशजी म्हात्रे सर, सौ माधुरी गोसावी मॅम, मम्मी प्रीती जॉर्ज मॅडम नगरसेविका, माननीय प्रणाली मॅडम सभापती पंचायत समिती पनवेल, विद्यालयाच्या आदरणीय प्रिन्सिपल रुपा शेट्टी मॅम आणि सर्व उपस्थित मान्यवरांना विनंती करेन यायचं आहे आणि या भव्य सोहळ्याचा श्रीफळ वाढवून या शुभ सोहळ्याचं उद्घाटन होत आहे। सर्व मान्यवरांना हॅलो, अतिथी देवो भव या आपल्या संस्कृतीनुसार आलेल्या प्रत्येक पाहुण्याचं स्वागत होणं हे कर्मप्राप्त आहे। कोणत्याही कार्याची सुरुवात आपण ईश्वराच्या आराधनेने करतो।
ईशस्तवनाने आजच्या या भव्य स्नेहसंमेलन आणि वार्षिक पारितोषिक वितरणाची आपण सुरुवात करणार आहोत. मी विनंती करेन गीत मंचास ईशस्तवन सादर करावं. आजच्या या शुभ सोहळ्याचा शुभारंभ होतोय. आपल्या संस्कृतीनुसार आपण ईश्वराला नमन करून या शुभ सोहळ्याचा प्रारंभ करतो आहोत. शारदेला नमन होईल ईशस्तवनातून.
ईशस्तवनानंतर आपण उपस्थित सर्व मान्यवरांचं शब्दसुमनांनी स्वागत करणार आहोत. स्वागत गीतातून
हॅलो. ईशस्तवन आणि स्वागत गीताने आजच्या या सोहळ्याचा शुभारंभ झाला. आपण आपला अमूल्य वेळ देत या शुभ सोहळ्यासाठी उपस्थित असणाऱ्या सर्वांचा सन्मान करणार आहोत. मी विनंती करेन प्रिन्सिपल शेट्टी मॅम यांना की त्यांनी आजच्या या शुभ सोहळ्यासाठी उपस्थित असणाऱ्या आदरणीय प्रीती जॉर्ज मॅडम माजी नगरसेविका यांचं स्वागत करायचं आहे. आपल्या कर्तृत्वानं समाजाला प्रेरित करणारं नेतृत्व करणारं व्यक्तिमत्व म्हणजेच प्रीती जॉर्ज मॅडम माजी नगरसेविका यांचा सन्मान केला जातोय. शुभ स्वागत केलं जात आहे विद्यालयाच्या प्रिन्सिपल रूपा शेट्टी मॅम यांच्या शुभ हस्ते. ज्येष्ठ नेत्या व समाजसेविका माधुरी गोसावी मॅम म्हणजे मम्मी यांचं स्वागत प्रिन्सिपल मॅम यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आपल्या कर्तृत्वाने आणि कामाने समाजाला प्रेरित करणारी ही व्यक्तिमत्व आपल्याला या आजच्या शुभ सोहळ्यासाठी पाहुणे म्हणून लाभलेत. त्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. यानंतर मी विनंती करेन ज्येष्ठ शिक्षिका वनिता मॅम यांना की त्यांनी आदरणीय श्री वासुदेवजी भिंगारकर सर यांचं स्वागत करायचं आहे. वनिता मॅम यांच्या शुभ हस्ते माननीय श्री वासुदेवजी भिंगारकर सर यांचा सन्मान केला जातोय. समाजाप्रती असणारं आपलं योगदान आणि या योगदानातून या व्यक्तीने नेहमीच समाजाला प्रेरणा दिली आहे अशी व्यक्तिमत्व आपण इथे पाहतोय. यानंतरचा सन्मान आपण ज्येष्ठ शिक्षिका शशिकला मॅडम यांच्या शुभ हस्ते करणार आहोत आणि सन्मान होतोय माजी पंचायत समिती सभापती आदरणीय प्रणाली भोईर मॅडम यांचा. मी विनंती करतोय शशिकला मॅम यांच्या शुभ हस्ते तालुक्याचं नेतृत्व करत समाजाला प्रेरणा देणारं व्यक्तिमत्व म्हणजे प्रणाली भोईर मॅडम यांचा सन्मान केला जातोय. माननीय श्री सतीशजी म्हात्रे सर यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन वैशाली मॅडम यांना. वैशाली मॅडम यांच्या शुभ हस्ते सतीशजी म्हात्रे सर यांना आपण सन्मानित करणार आहोत. ग्रामपंचायत सदस्य आदरणीय सतीशजी म्हात्रे सर वैशाली मॅडम यांच्या शुभ हस्ते यानंतर चा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन पूर्णा मॅडम यांना त्यांच्या शुभ हस्ते आपण अतुलजी भोईर ग्रामपंचायत सदस्य यांना सन्मानित करणार आहोत. अतुलजी भोईर सर यांचा सन्मान केला जातोय. मी धनश्री मॅडम यांना विनंती करेन सामाजिक कार्यकर्ते आदरणीय गेनू भिंगारकर सर यांचा सन्मान करायचा आहे. सामाजिक कार्यकर्ते गेनू भिंगारकर सर यांचा सन्मान करतील धनश्री मॅडम. यानंतरचा सन्मान करण्यासाठी बिन्सी मॅम यांना मी आमंत्रित करतोय. सविता म्हात्रे मॅडम यांचा आपण सन्मान करणार आहोत.
महिला आघाडी अध्यक्षा बिचुंबे आदरणीय मनाली म्हात्रे मॅडम यांचं स्वागत करण्यासाठी मी भाग्यश्री मॅम यांना आमंत्रित करतोय. माननीय धनश्री भोईर मॅडम ग्रामपंचायत सदस्य येथे या शुभ सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. मी विनंती करेन प्राजक्ता मॅडम यांना की त्यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. प्राजक्ता मॅडम यांच्या शुभ हस्ते धनश्री भोईर मॅडम ग्रामपंचायत सदस्य आपण या आजच्या कला मंचावर स्त्री शक्तीचा जागर पाहतो आहोत. आपल्या मार्गदर्शनातून आणि प्रयत्नातून बिचुंबे गावामध्ये अनेक महिला बचत गट ज्यांनी निर्माण केले आणि महिला सशक्तीकरणाचं सक्रिय काम करणाऱ्या आदरणीय सपना साखरे मॅम यांना आपण सन्मानित करणार आहोत. प्रगती मॅडम यांना विनंती करेन आपण यायचं आहे. सपना साखरे मॅडम यांचा सन्मान केला जातोय प्रगती मॅडम यांच्या शुभ हस्ते. सुप्रिया मॅडम यांना विनंती करेन की त्यांनी साक्षी म्हात्रे मॅडम यांना सन्मानित करायचं आहे. मी अमृता मॅडम यांना विनंती करेन या कार्यक्रमासाठी आपला अमूल्य वेळ देत सोनाली कांबळे मॅडम येथे उपस्थित आहेत त्यांचा सन्मान करायचा आहे. अतिथी देवो भव. मात्र स्वागत आपण मान्यवरांचं पाहुण्यांचं केलं पण ज्यांच्या माध्यमातून गेले कित्येक वर्ष हे ज्ञानदानाचं कार्य आपल्या परिसरामध्ये होत आहे. अनेक विद्यार्थी घडवण्याचं काम ज्या शिक्षकांच्या माध्यमातून करण्यात आलं मात्र ती संधी त्या शिक्षकांना इथे उपलब्ध करून दिली. या गावचा सुपुत्र आणि ज्यांनी आपल्या कार्यातून नेहमी समाज जीवन प्रभावित केलं माननीय श्री पुरुषोत्तमजी भोईर चेअरमन सर यांचा संपूर्ण शाळेच्या वतीनं सन्मान केला जाईल. हनुमंत पाटील सर यांच्या शुभ हस्ते संगीत शिक्षक हनुमंत पाटील सर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. आपल्या प्रयत्नातून इंग्रजी माध्यमाचं स्कूल चालू ठेवणं आणि ते अविरतपणे चालवणं ही खूप जोखमीचं काम आणि गेले कित्येक वर्ष आपण या समाजासाठी दिलेल्या योगदानासाठी हा शाळेच्या वतीने आपला सन्मान केला जातोय. सोळा विद्यार्थ्यांपासून सुरू झालेलं हे विद्यालय आज 600 विद्यार्थ्यांपर्यंत जाऊन पोहोचलंय आणि हे प्रयत्न ही मेहनत आदरणीय पुरुषोत्तमजी भोईर सर यांच्या मार्गदर्शनातून आणि प्रिन्सिपल रूपा शेट्टी मॅडम यांच्या नेतृत्वाखाली ही टीम गेली कित्येक वर्ष इथं काम करते आहे.
आपल्या शाळेमध्ये महत्त्वाचा वाटा उचलणारे आपले पीटी मेंबर यांचं मी इथे स्वागत करते. प्रायमरी सेक्शनमधील मैथिली मयूर काडगे यांनी कृपया मंचावर येऊन त्यांचं स्वागत स्वीकारावे. प्रायमरी सेक्शन मैथिली मयूर काडगे, प्लीज त्यांनी स्टेजवर यावे आणि त्यांचे स्वागत स्वीकारावे. सेकंडरी सेक्शन स्वाती सुनील रेवाळे यांनी स्टेजवर यावे. प्रणाली मॅम यांना मी विनंती करते की त्यांचं स्वागत करावं. शाळेच्या प्रत्येक गोष्टीमध्ये हातभार लावणारे, काही प्रॉब्लेम असतील काही असेल तरी सोल्युशन देणारे आमचे पीटीएम मेंबर सदैव पाठीशी असतात. त्यांचं स्वागत. सेकंडरी सेक्शनच्या आमच्या स्वाती सुनील रेवाळे मॅडम यांचंही बहुमूल्य असं मार्गदर्शन आणि सतत आमच्यासोबत कार्यरत असतात. काही प्रोग्राम असू दे त्या अविरत कार्यरत असतात आमच्यासोबत. त्यांचं स्वागत. धनश्री मॅडम यांना मी विनंती करते धनश्री मॅम यांना विनंती करते की त्यांनी स्वागत करावं. आणि आमचे सेकंडरी सेक्शनचे पीटी मेंबर उमेश यशवंत मोहिते यांनी मंचावर येऊन त्यांचे स्वागत स्वीकारावे. मी चेअरमन सर यांना विनंती करते की त्यांनी त्यांचे स्वागत करावे. उमेश यशवंत मोहिते सर. आदरणीय श्री उमेशजी मोहिते सर, आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचा आहे. पालक जो अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. पालकांचा विश्वास 16 विद्यार्थ्यांपासून 600 विद्यार्थ्यांपर्यंत या शाळेच्या प्रवासाला घेऊन गेला. त्या सर्व पालकांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. स्वागत सर्व मान्यवरांचं, स्वागत सर्व पालकांचं, स्वागत सर्व विद्यार्थ्यांचं. कारण आपण सर्वांनी दिलेल्या योगदानामुळेच हे यश आतापर्यंत प्राप्त झालं. वर्षभरामध्ये विविध ॲक्टिव्हिटीज, स्पोर्ट्स आणि अचिव्हमेंट्स असे अवॉर्ड्स आता प्रदान करण्यात येतील. येथे उपस्थित असणाऱ्या मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. तो कर्तृत्वाचा सन्मान केला जाईल. येथे वर्षभरामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात नैपुण्य दाखवलं त्या सर्व विद्यार्थ्यांचा, इथे बसलेला प्रत्येक पालक हा आपल्या मुलाचे विविध गुण पाहण्यासाठी येथे उपस्थित आहे. आपल्या मुलांनी गाजवलेलं कर्तृत्व जेव्हा आपण त्यांना सन्मानित होताना पाहतो तेव्हा छाती अभिमानाने फुलते. आणि तो क्षण आता आपण अनुभवणार आहोत. त्या सर्व विद्यार्थ्यांना या निमित्ताने आपण सन्मानित करणार आहोत ज्यांनी वर्षभरामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं सामर्थ्य दाखवलंय. There are no secret to success. It is the result of the preparation, hard work and learning from failure. आपल्या शाळेचे विद्यार्थी सतत अविरत कष्ट करत असतात आणि त्यांच्या कष्टाला कलागुणांना वाव देण्यासाठी आपण आपला स्टुडंट ऑफ द इयर निवडत असतो. आणि या वर्षाचे आपले स्टुडंट ऑफ द इयर स्वीकारण्यासाठी मी आता विद्यार्थ्यांना विनंती करते की त्यांनी यावे. नर्सरी फ्रॉम इंग्लिश मीडियम, नर्सरी शंभूराजे पुरुषोत्तम भोईर फ्रॉम नर्सरी. मी प्रीती मॅम यांना विनंती करते की त्यांनी प्राइज डिस्ट्रीब्युशन करावे.
ज्युनियर KG निविदा नितीश साळवी. फ्रॉम सिनियर KG मिनविका लिजेश. मी माधुरी मॅम यांना विनंती करते की त्यांनी पुढील बक्षीस वितरण करावे. सिनियर KG मिनविका लिजेश. फर्स्ट स्टँडर्ड A अंश जयेश भुवड. फर्स्ट स्टँडर्ड A अंश जयेश भुवड. विद्यार्थ्यांच्या या कलागुणांना वाव देण्यासाठी तुम्ही इथे उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे. तसेच टाळ्यांच्या गजरात त्यांनी जे आज अचीव केलेलं आहे वर्षभरामधला ते त्यांना तुम्ही टाळ्यांच्या गजरात सन्मानित करावे. फर्स्ट स्टँडर्ड B मानस मिथुन टकले. फर्स्ट स्टँडर्ड B मानस. फ्रॉम सेकंड स्टँडर्ड रेवा राहुल कदम. मी सतीश म्हात्रे सर यांना विनंती करते फ्रॉम थर्ड स्टँडर्ड A अहिता गजानन पवार. फ्रॉम थर्ड स्टँडर्ड A अहिता गजानन पवार. फ्रॉम थर्ड स्टँडर्ड B प्रबुद्ध राहुल मोरे. फ्रॉम फोर्थ स्टँडर्ड सोनी रामनिवास ठाकूर. फ्रॉम फिफ्थ स्टँडर्ड नव्या सुनील गुप्ता. फ्रॉम फिफ्थ स्टँडर्ड नव्या सुनील गुप्ता. फ्रॉम सिक्स्थ स्टँडर्ड फ्रॉम सिक्स्थ स्टँडर्ड श्रेया हेमंत सावंत. सिक्स्थ स्टँडर्ड श्रेया हेमंत सावंत. फ्रॉम सेवेंथ स्टँडर्ड वेदिका हरिभाऊ झुले. सेवेंथ स्टँडर्ड वेदिका हरिभाऊ झुले. एट्थ स्टँडर्ड जानवी निलेश जाधव. फ्रॉम एट्थ स्टँडर्ड जानवी निलेश जाधव. फ्रॉम नाइन्थ स्टँडर्ड अथर्व सुनील रेवाळे. फ्रॉम नाइन्थ स्टँडर्ड अथर्व सुनील रेवाळे. फ्रॉम टेन्थ स्टँडर्ड शालिनी उमेश पांडे.
मराठी मीडियम 8th स्टँडर्ड सार्थक दीपक कांबळे. 8th स्टँडर्ड मराठी मीडियम सार्थक दीपक कांबळे. फ्रॉम 9th स्टँडर्ड दीक्षिता सुनील रौंदळ. and 10th standard कशिश विला जाधव. पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करावं. स्टुडंट ऑफ द इयर फ्रॉम आशाप्रभा न्यू इंग्लिश स्कूल. Call upon Shivangi Tiwari for 10 who had stood first rank in 10th standard 2023-24. Shivangi Tiwari. I would like Shivangi Tiwari to come forward. Second rank who has stood in 10th standard 2023-24, that is Siddhi Sawant. Siddhi Sawant. Now from Marathi medium, Neelam Zore, who has stood first rank in 10th standard 2023-24. Neelam Zore. Who stood second in 2023-24 in 10th standard, that is Bhumi Manderkar. Bhumi Manderkar. Manas Thakre, first standard, student of the year. From third standard, Prabuddha More, who's a student of the year. Please come forward. Now I'm going to call upon the names of the students who have achieved gold medals as well as silver medals in other sectors such as kickboxing, mixed boxing, Thai boxing as well as Ushe boxing. The first name which comes to our mind is none other than Veer Mumberkar from 9th standard for kickboxing. Veer Mumberkar. Veer Mumberkar. वीर मुंबारकर फ्रॉम 9th स्टँडर्ड आपल्या विचुंबे गावचा विद्यार्थी
अगदी लहानपणापासूनच किक बॉक्सिंगमध्ये त्यांनी जे उत्तुंग यश प्राप्त केलेले आहे, त्याने 5 गोल्ड मेडल आणि 3 ब्रॉन्झ मेडल जिंकलेले आहेत. नॅशनल लेवलला तो खेळलेला आहे. पुन्हा एकदा त्याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आपल्या विचुंबे गावचं नाव जरा साऊंड प्लीज. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी पंचांग प्रणाम. आज या ठिकाणी माझा सुपुत्र कुमार वीर स्वराली प्रवीण उंबरकर याचा जो जाहीर सत्कार केला त्याबद्दल मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आशा प्रभा न्यू इंग्लिश स्कूल विचुंबे, त्याचप्रमाणे सर्व स्टाफ, प्रिन्सिपल, शेट्टी मॅडम उपस्थित हो. सन 2023 मध्ये या सुपुत्राने नेपाळमध्ये जाऊन आंतरराष्ट्रीय स्तरावरती 2 मेडल प्राप्त केली. त्यानंतर जून 2023 मध्ये महाराष्ट्र शासन आयोजित राज्यस्तरीय युनिफाईड स्पर्धेत गोल्ड मेडल प्राप्त केलं. त्यानंतर विविध स्तरावरती रायगड, पुणे, मुंबई या ठिकाणी गोल्ड मेडल प्राप्त केलं. तसेच 2024 मध्ये दिल्ली येथे जाऊन दिल्ली येथे जाऊन नॅशनल चॅम्पियन झाला. अतिशय आनंदाचा क्षण त्या ठिकाणी होता आणि विविध ठिकाणी सत्कारी पार पडले. त्याचप्रमाणे आता जानेवारी 2025 मध्ये जिल्हास्तरीय व मुंबई विभागीय स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल प्राप्त केलं. विविध ठिकाणी त्याचे सत्कार झाले आणि उपस्थित व्यासपीठावरती स्थानपन्न असलेले आणि सर्व रसिक यांना मी आवर्जून सांगू इच्छितो की आम्हाला एक आनंदाचा क्षण या सुपुत्राने दिला, जो आजही क्षण ते फोटो बघितलं की अजूनही डोळ्यात अश्रू अवतरतात. आणि तो क्षण म्हणजे आपल्या देशाचे प्रतीक असलेलं राष्ट्रध्वज. आमचं जे मूळ गाव आहे मुक्काम पोस्ट मिठमुंबरी, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग, या ठिकाणी 15 ऑगस्ट 2024 रोजी स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण या माझ्या सुपुत्राच्या हस्ते करण्यात आलं आणि तो क्षण माझ्या आयुष्यभर लक्षात राहील. आणि त्याचप्रमाणे आज या ठिकाणी माझ्या सुपुत्राचा जो जाहीर सत्कार केला त्याबद्दल आशा प्रभा न्यू इंग्लिश स्कूल विचुंबे, त्याचप्रमाणे सर्व ट्रस्टी मेंबर आणि सर्व प्रिन्सिपल मॅडम, सर्व त्याचे क्लास टीचर आणि वेळोवेळी सपोर्ट करणारे सर्व त्याचे चाहते यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, हे प्राऊड फील करत असतील वडील. आणि आदरणीय वासुदेवजी भिंगारकर माजी सरपंच यांच्या शुभ हस्ते 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येत आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. असे विद्यार्थी या विद्यालयामध्ये घडतात आणि अशा विद्यार्थ्यांमुळे विद्यालयाचं नाव मोठं होतं. मनापासून पालकांचं आणि विद्यार्थ्याचे धन्यवाद. The second name is Muskan Tiwari from 9th standard, who has achieved gold medals for Unifit and as well as for UC kickboxing. Muskan Tiwari from 9th standard, who has always made us proud. Please come forward. Muskan Tiwari, जो हमेशा किक बॉक्सिंग में गोल्ड मेडल जिन्होंने हासिल किया है, कृपया मंच पर आए. Ankush Paswan from 6th standard, who has achieved gold medal for mixed boxing. Ankush Paswan from 6th standard. Please come forward. Now next, Anurag Paswan from 5th standard, who also has achieved gold medal for mixed boxing. Anurag Paswan. Now Virat Cup from 6th standard, who has achieved first rank in drawing competition. Virat Cup. Next, Priyanshu Dubey from 6th standard, who has secured first rank in Usha
kickboxing as well as who has achieved gold medals in Thai boxing. Priyanshu Dubey. Now I would like to call upon Meet Boyle for who has won first rank in inter drawing competition. Meet Boyle. First prize in drawing competition, international drawing competition. Inter-school drawing competition, sorry. Now I would like to call upon Nikhil Chinchole from 6th standard who has achieved gold medals for mixed boxing at 5th national level. Nikhil Chinchole, please come forward. आपल्या मेहनतीने कौशल्याने ज्या ज्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या खेळामध्ये नैपुण्य सिद्ध केलं, स्वतःला सिद्ध केलं, त्यामुळे आज ते प्रसिद्ध आहेत आणि या मंचावरून आपण त्या सर्वांचा सन्मान केला. मी विनंती करेन आदरणीय चेअरमन सर पुरुषोत्तमजी भोईर सर यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आणि लगेचच आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. फक्त तुमचे 2च मिनिटं घेतो, कारण आता मला माहीत आहे की मुलांना आणि त्यांच्याबरोबर आलेल्या पालकांना घाई झालेली आहे की कधी एकदा कार्यक्रम चालू होतोय. माजी आमदार दत्तूशेठ पाटील शिक्षण संस्थेचे आशाप्रभा न्यू इंग्लिश स्कूल विचुंब्याचं हे संकुल आहे. या संकुलाच्या वार्षिक स्नेह संमेलनासाठी आज आपल्याला लाभलेल्या पाहुणे मंडळी यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. मी प्रत्येक इथे आमंत्रित केलेल्या सगळ्या पाहुण्यांचं मी आभार मानतो. आपण आमच्या विनंतीला मान देऊन आपण इथे आलात, सगळ्यांचा आभार मानतो. तसेच विद्यार्थ्यांच्या सोबत आलेले पालक त्यांचंही मी स्वागत करतो. आपण सगळ्यात खास सांगायचं म्हणजे पालकांचं मी आभार मानेन की तुम्ही आमच्या शिक्षण संस्थेवर विश्वास ठेवून आपल्या मुलाला पाल्यांना आमच्या शाळेमध्ये जे पाठवताय त्याच्याबद्दल तुमचं खरंच कौतुक, आभार. 2010 ते 2011ला माजी आमदार बाळाराम पाटील साहेब आम्ही ह्या विचुंबे गावात तसे बघितलं तर ते नेहमीच येत असत होते. पण 2010 पासून विचुंबे जसं वाढायला लागलं तेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये कल्पना आली किंवा इथल्या कल्पनापेक्षा ह्या गावची गरज, शिक्षण संस्थेची गरजेचं त्यांच्या डोक्यात आलं की बाबा इथे प्राथमिक शाळा आहे
पण ती प्राथमिक शाळा आणि विचुंब्याचं जे वाढतं लोकसंख्या आहे, या लोकसंख्येला शिक्षणासाठी लोकांना वणवण जावं वणवण करायला लागू नये यासाठी साहेबांच्या मनात आलेलं हे आशाप्रभा न्यू इंग्लिश स्कूल ही संकल्पना होती. ती संकल्पना जेव्हा चालू झाली 2012-13ला, त्यावेळी तुम्हाला पाटील सरांनी सांगितलं की 16 विद्यार्थी होते, तर ते 16 नव्हते, 3च विद्यार्थी होते. त्या 3 विद्यार्थ्यांच्या बरोबर आमच्या प्रिन्सिपल मॅडम, माझ्या गावच्या वनिता म्हात्रे मॅडम आणि एक पूनम मॅडम म्हणून या 3 महिला शिक्षकांनी तिथून सुरुवात केली. आणि आज मी नुसता चेअरमन आहे, पण खरं जी मेहनत आहे या 3 शिक्षकांनी चालू केली. त्या 3 शिक्षकांनी 3 विद्यार्थ्यांपासून ते आज 600च्या वरती 600 विद्यार्थ्यांच्या वरती ही शिक्षण संस्था शाळा भरवली जाते. मी त्या 3 शिक्षकांचं तसंच सोबत आत्ता जेवढा स्टाफ आहे त्या सगळ्या शिक्षकांचं आभार मानतो. त्यांनी अशीच मेहनत घ्यायची आहे. शाळा कशी आपली नाव रूपाला येईल ह्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. तुमचंही मी आभार मानतो. त्याचबरोबर नवीनच शाळेची इमारतीचं प्रस्ताव आपण साहेबांसमोर ठेवलेला आहे आणि ते कार्य लवकरच पूर्ण होईल असं मला विश्वास आहे आणि मी आपल्याला विश्वासही देऊ करतो. एवढं बोलून मी थांबतो. सगळ्या पाहुण्यांचं पुन्हा एकदा आभार मानतो आणि आपण पाहुण्यांनी आपली व्यवस्था खाली केलेली आहे बसण्याची, तर आपण तिथे विराजमान व्हायची विनंती. मॅडम जा आता तुम्ही मम्मीच्या सोबत त्यांची. धन्यवाद चेअरमन सर, अतिशय मोजक्या शब्दामध्ये आत्तापर्यंतचा प्रवास सांगितला आणि येणाऱ्या काळातली स्वप्नही इथे व्यक्त केली. मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा देईन सर्व मान्यवरांना. सर्व उपस्थित मान्यवरांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि ज्या क्षणाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहात, वर्षभर केलेल्या मेहनतीतून आता आपणा सर्वांसमोर विद्यार्थी, शिक्षक आणि कोरिओग्राफर यांच्या मेहनतीचं चीज इथे पाहायला मिळेल. ज्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात तो रंगारंग कार्यक्रम थोड्याच वेळात सुरू होतोय. सर्वांचं पुन्हा एकदा मी मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि विनंती करेन यानंतर पुढच्या सूत्रसंचलनासाठी आमंत्रित करेन. मोठ्या संख्येने उपस्थित असणारा सर्व पालकवर्ग, विद्यार्थी, उपस्थित सर्व मान्यवर सर्वांना मनापासून धन्यवाद देईन. आणि मी आपल्या सर्वांची रजा घेतोय आणि बोलतोय या विद्यालयाची टॅलेंटेड विद्यार्थिनी नॅन्सी राजू गिरी पुढच्या सूत्रसंचालनासाठी जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. शैक्षणिक वर्ष 2024-25 वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरणाचं सर्व मान्यवरांचं, उपस्थितांचं हार्दिक हार्दिक स्वागत. चलो
आपण काढायला लागेल ना टेबल. पोडियम पोडियम लागेल. Please attention here everyone. Please be seated. Good morning everyone, respected principal. Good evening everyone, respected principal ma'am, honorable chairman sir, our CEO sir, our community secretary sir, esteemed teachers, parents and my dear fellow friends. A very warm welcome you to all our school's annual day function. Today is a special day where we came together to celebrate the achievement, talents and hard work of our students. Myself Nancy and my co-host is Shreya. Together we will take you through this wonderful evening. We will promise you an evening full of joy, entertainment and unforgettable memories. So shall we start our journey of full of joy and entertainment? Yes, बोलिए जरा. मैम ये बोलना. So I hope कि आप ये सब जानते होंगे कि हमारे भारतीय संस्कृति में कोई भी काम की शुरुआत करने से पहले गणपति बप्पा का आशीर्वाद से ही होता है. So now I would like to invite 8th standard girls to perform Ganesh Vandana. 8th standard girls. हॅलो. नर्सरी ज्युनियर सिनियरचे जे विद्यार्थी पालकांकडे असतील त्यांनी पुढे आणून विद्यार्थ्यांना सुपूर्द करायचं टीचर्सकडे. नर्सरी ज्युनियर सिनियर ओर टू नॅन्सी. बरं नॅन्सी एक मिनिट. ओके. गिर मत जाना बस. ये पकड़ना. साइडो. I invite 8th standard girls.